Good evening dear onliners. Good evening Shubham. Good evening all of you. Once again, most awaited day. That is test. Right ना? तयारी करून आलेले आहात तुम्ही. And क्वेश्चन कसे आहेत मला माहिती नाही. बघूया. अभिजित, गुड इव्हनिंग. टेस्टची तयारी आहे का रे ऑनलाइनर्स? चला मेन्शन करा फटाफट. काय आज लाईव्ह टेस्ट लेक्चर आणि डेलिगेशनवर मोस्ट किचकट आणि कॉम्प्लिकेटेड टॉपिक जो समजण्यात जातो त्याच्यावर टेस्ट. बघूया कसे कसे किचकटचे प्रश्न तुमच्यासमोर येतात, तुम्ही कसे ड्रॉ करता आणि कोणाला किती गुण मिळतात. राईट. चला इकडे मानसी, शुभम, अनिकेत, अभिजित, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. टेस्टची तयारी आहे का? चला पटकन मेन्शन करा ऑनलाईन. यस यस यस. अनिकेत यस सर. शुभम व्हेरी गुड. यस सर. चला बाकी रे तुमची आहे ना ऑफलाईनर्स सर्वांची? असायलाच पाहिजे. यस यस. चला ॲज युजल एक एक क्वेश्चन तुमच्यासमोर शो होईल आणि तुम्हाला त्याला ड्रॉ करणे आहे. अँड थोडा वेळ मिळेल बरं का. कदाचित 20 क्वेश्चन्स आहेत, तर त्या वेळेच्या आत तुम्हाला ड्रॉ करून घेणे आहे. जर वेळ संपला आणि मी इथे जर ड्रॉ करून दिलं तर तुम्हाला माहिती आहे त्याचा गुण तुम्हाला घेणे नाही आहे. त्याच्यापूर्वी जर तुमचे ऑप्शन्स आलेत तर त्याला गुण घेणे. बरं, क्वेश्चन नंबर मला सांगण्यात आलं आहे तिथून ऑफिसमधून क्वेश्चन नंबर सेकंड स्किप करणे आहे. असेल काही प्रिंटिंगमध्ये मिस्टेक आणि होतच असतात प्रिंटिंगमध्ये मिस्टेक. ॲज वेल ॲज क्वेश्चन नंबर 7मध्ये एक करेक्शन आहे. बरं, क्वेश्चन नंबर 7 आला तर मला रिमाइंड करून द्या, तिथे एक करेक्शन आहे. ओके, आहे तयारी? कॉपी आणि पेन तुमच्या समोर. राईट. चला इकडे ऑनलाइनर्स, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. देन क्वेश्चन नंबर 1 इज, क्वेश्चन दिसतोय क्लिअर ऑनलाइनर्स? हां मागे रे क्वेश्चन क्लिअर दिसतोय मागे? पक्का? चला सोडवा मग. काय काय लिहिलं आहे बरोबर रीड करा. क्वेश्चन काय विचारलेलं आहे त्याला फोकस करा. अ बकेट contains a mixture of two liquids A and B in the proportion of 6:5. A आणि B 6:5 मध्ये आहे. If 33 liters of the mixture is replaced by 33 liters of the liquid B. मागच्या लेक्चरमध्ये जसे काही क्वेश्चन सॉल्व केले होते. Liquid B, then the ratio of the two liquids becomes 3:4. Question is how much of the liquid A was there in the bucket? Let's solve. Timer लावलाय, जास्त वेळ देणार नाही. 84 ऑप्शन नंबर आहे का? ऑप्शन नंबर ए. चला एक आन्सर आलाय इकडे. आधी त्याचं काढा फटाफट. पेन चालायला पाहिजे. लिनियर इक्वेशन तयार करा, इन्स्टंटली त्याला सॉल्व करा, आन्सर फाइंड आउट करा. इकडे एक आन्सर आलेला आहे, दॅट इज 84. हां चला इकडे यस ऑप्शन नंबर ए. शुभम, अनिकेत ऑप्शन नंबर ए 84. इकडे पण मेजॉरिटी दिसते ऑप्शन नंबर ए ची. हा रोहित 84. चला चला फटाफट. कॉपी कॅट बनवू नका, स्वतःचे आन्सर स्वतः ड्रॉ करा. फास्ट. चला इकडे बाकीचे ऑनलाइनर्स अनिकेत आणि शुभमचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर ए 84. ऑप्शन नंबर ए 84 सर्वांचा आन्सर आहे. तर माझं पण आन्सर तेच निघायला पाहिजे की ए आणि बी 6:5 या रेशोमध्ये आहे. 33 लिटर्स ऑफ द मिक्सचर इज रिप्लेस 6:5. एक्स कन्सिडर करूया. इथून 33 जर बाहेर काढलं तर 6 + 5 दॅट इज 11. तर 1 शेअर कितीचा होईल? 1 शेअर होत आहे 3चा. मीन्स 3 6चा हा किती व्हायला पाहिजे? 18. आणि हा किती व्हायला पाहिजे? 15. राईट ना? समोर काय म्हणत आहे? 36 सॉरी हे लिटर्स बाहेर काढले आहेत यांच्यापासून की यांच्यामधून या रेशोमध्ये 6:5 33 लिटर्स बाहेर काढले. तर मिक्सचर इज रिप्लेस्ड बाय 33 लिक्विड ऑफ बी. मीन्स या 6x चे किती मिळतात ते 6×3 18 बाहेर काढू. तर 5x चे किती बाहेर काढावं लागेल? 5×3 15 बाहेर काढू. लिक्विड ए आणि लिक्विड बी. बट काढल्यानंतर ते 33 कुठे रिप्लेस केल्या जातात? लिक्विड बी मध्ये. तर +33 तर रेशो चेंज होत आहे त्यांचा, दॅट इज 3:4. 4 नंबर्समध्ये मिळालेलं आहे. राईट. तर फर्स्टचं मल्टिप्लिकेशन लास्ट सोबत आणि मिडल टूचं मल्टिप्लिकेशन दॅट इज यालाच करून घ्या. 33 - 15 दॅट इज 25. 4 6 24 - 18 4 70
2 equal to 5 3 जा 15x minus 25 3 जा that is 75 raised to 4 जाना है 5 3 जा 33 सॉरी 18 होता है यहाँ 18 3 जा that is 54 राइट 72 तिकडे कन्वर्ट करा याला इकडे कन्वर्ट करा 24 मधून 15 गेले that is 9x आणि इथे प्लस आहे बरोबर आणि हा -72 तिकडे जाईल तर +72 होईल that is 126 9x equal to 126 तर x equal to मिळतोय तुम्हाला that is 14 x equal to 14 क्वेश्चन काय विचारलाय क्वेश्चन हाऊ मच ऑफ द लिक्विड ए किती होता 6x x ची व्हॅल्यू आली आहे तुमची 14 तर 14 into 6 it must be 84 असायला पाहिजे लिटर्स ऑप्शन नंबर ए चला स्किप क्वेश्चन नंबर 2 ओके क्वेश्चन नंबर सेकंड स्किप करने आहे काय करू वर करू इकडे फक्त दोघांचेच आन्सर्स बाकीच्यांचे नाहीत चल सामने चला नेक्स्ट ओप्स सेकंड स्किप करायचं आहे चला क्वेश्चन नंबर 3 वर या क्वेश्चन नंबर 3 acid and water are mixed in a vessel A in the ratio of 5:2 and in the vessel B 8:5 in what proportion should quantities be taken out from the two vessels so as to form a mixture in which acid and water दिला आहे 9:4 acid and water means रिव्हर्स ऑर्डर मध्ये कन्वर्ट करा तुला राईट ना कुणाला पण घ्या तर ऍसिडला घ्या किंवा वॉटरला घ्या डझंट मॅटर आन्सर तेच मिळेल दोन्ही पद्धतीने चलो लेट्स सॉल्व थोडा वेळ दिलाय बघूया कुणाचं काय आन्सर मिळतंय चला रे ऑनलाइनर्स थोडा आन्सर पटकन रीड करा बरोबर क्वेश्चन अप्लाय करा आपला फंडा 7:2 पुन्हा पुन्हा चालू आहे 7:2 ऑप्शन नंबर 1 बरं 7:2 आणि 2:7 दोन्ही आहेत बरं का उलट सुलट करू नका बरं का ऑप्शन नंबर 1 मागे चलो चलो फास्ट शुभम 7:2 ओके चला रे लवकर लवकर चला वेसल ए काय बोलतोय 5:2 वेसल बी बोलतोय दॅट इज 8:5 आणि या दोघांच्या मिश्रणापासून तिसरा जो काही मिक्स जो तयार झाला आहे तो आहे 9:4 कुणाला पण घ्या ऍसिडला घ्या वॉटरला घ्या लिहित बसू नका तिथं हा ऍसिड तो वॉटर वेळ घालू नका माहिती आहे ना करण्याचं आहे तर हा होता आहे 5/2 5/7 हा 9 दॅट इज 13 आणि 8/13 रिव्हर्स ऑर्डरमध्ये येणे आहे राइट ना 8/13 minus 9/13 as to 9/13 5/7 काय तयार होतं इथे 13 तयार होतो आहे -1 इथे काय तयार होतं दॅट इज 91 7 9 63 दॅट इज 65 मीन्स काय तयार झाला दॅट इज -2 राइट ना मायनस कॅन्सल आउट करा मीन्स हा या रेशोमध्ये आहे मीन्स याला मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला तर 91 वर जाईल आणि 2 खाली येईल राइट ना 91 वर जाईल आणि 2 खाली येईल इकडे 13 into 2 13 याला रिड्यूस केलं दॅट इज 7 7:2 आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 राइट ना चला इकडे यस ऑप्शन नंबर ए 7:2 शुभम मानसी अभिषेक अनिकेत व्हेरी गुड 7:2 फटाफट सॉल्व झाले पाहिजे चला रे मागे क्लियर आहे का झालेले आहे ते सर्व क्वेश्चन शिकवलेले आहेत चला नेक्स्ट बरं यूट्यूबवर येणार आहे सर मला सांगून गेलेले आहेत तुमचे मस्त कमेंट्स पण येणार आहेत तर त्यावेळेस नोट करा इथे वेळ वाया घालवू नये आपण राईट पुन्हा एकदा यूट्यूबवर जाऊन बघा लेक्चर आणि शक्य होत असेल बोटाला त्रास होत नसेल तर ती अशी बटन दाबा
किंवा अजून जास्त त्रास होत नसेल तर काहीतरी टेक्स्ट करा, राईट ना. मला माहिती आहे थोडा जास्त त्रास होतो बोटांना, पण थोडा त्रास घेऊन घ्या, आपलाच क्लास आहे. ओके. तर इथे रिपीट न करता यूट्यूबवर लेक्चर बघा, तिथून रिपीट करून घ्या. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, सॉरी क्वेश्चन नंबर 4. Let's solve a mixture of milk and water contains 80% of mix. X liter of mixture is taken out and replaced by water. Find the value of X if the final concentration of milk in the mixture is 50% and initial quantity of mixture is 80 liters. चला इनिशियल क्वांटिटी दिलेली आहे, त्यानुसार 80% काय तयार होते, त्याला कडा आणि शिल्लक असलेलं ते वॉटर असायला पाहिजे. त्यामधून X लिटर जर बाहेर काढला तर कॉन्सन्ट्रेशन मीन्स मिल्कची आहे 50%, तर वॉटर पण असायला पाहिजे 50%. मीन्स इक्वल होतो, तो इक्वल 1:1 तयार होता है. देन सॉल्व करा इक्वली. चला हाँ चला शुभमचा आन्सर आला आहे, इट्स 30 लिटर. ओके आहे का ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन नंबर सी. काढा रे बाकीचे. चला एनीबडी अगेन ऑनलाइनर्स? ऑप्शन नंबर सी अनिकेत, व्हेरी गुड. सी, ऑप्शन नंबर सी. ओके, ऑप्शन नंबर सी. चलो फास्ट. चला टोटल क्वांटिटी आहे 80 लिटरची. 80 लिटरची क्वांटिटी आहे, त्यापैकी मिल्क आहे तुमचा 80%. 8 into 8 दॅट इज 64 लिटर हा असेल, तर वॉटर असेल 14 लिटर्स, सॉरी 16 लिटर्स, राईट ना. 64 + 16 दॅट इज 80. 80% आहे ना तो, तर हा 20% असायला पाहिजे. आता ते लिहित बसणार नाही की तो 80% आहे पूर्ण. त्यामधून X लिटर मिक्सर बाहेर काढला जातो. X लिटर मिक्सर, तर हा 64 आहे, यामधून 64 चे 64 टोटल आहे 80 पैकी 64 चे X लिटर बाहेर पडतील, राईट. आणि हा 16 आहे, या 16 मधून या 16 चे 80 पैकी X लिटर बाहेर पडतील. दोघांचे पण पडतील ना मिक्सर मधून, राईट. तो X लिटर बाहेर काढला जातो अँड रिप्लेस विथ वॉटर, आणि तो जो X लिटर जो बाहेर काढला आहे तो रिप्लेस विथ वॉटर होत आहे. तर यांचा काहीतरी नवीन रेशो तयार होईल, आणि नवीन रेशो तयार होत आहे 50% कॉन्सन्ट्रेशन मध्ये. मीन्स 50% मिल्क असेल तर डेफिनेटली 50% वॉटर असायला पाहिजे. मीन्स इक्वल तयार होत आहे. इक्वल तयार होत आहे, यांच्यामध्ये इक्वल साईन देता येईल आपल्याला, कारण 1:1 तयार होत आहे तिथे. ठीक, चला सॉल्व करा फटाफट. 8 ने जर रिड्यूस केलं तर 8 जा, सॉरी 16 ने रिड्यूस होत आहे, राईट ना. 16 4 जा, दॅट इज 16 5 जा, 5 into 64 that is 320 minus 4x division 5 equally 16 1 जा, 16 5 जा, 5 16 जा, that is 80 minus x plus 5 into x, 5x division 5, जिथे 5 cancel out होईल, राईट ना. 5x minus x that is 4x, आणि हा minus 4x तिकडे गेला तर 4 plus 4 that is 8x होतो, राईट. 320 आहे इकडे, हा 80 मायनस केला तर किती मिळेल? 320 minus 80 दॅट इज 240. मीन्स x इक्वल टू काय म्हटलं तुम्हाला? 30 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी, राईट ना. ऑलमोस्ट तर इकडे सर्वांचं आहे. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड. अभिषेक, मानसी, अनिकेत, शुभम. हा इकडे कोणाकोणाचं होतं रे? ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड. क्लिअर आहे? चलायचं नेक्स्ट. चला नेक्स्ट, नंतर बघून घ्या पुन्हा एकदा व्हिडिओ आणि मग नोट करा. आधीच सॉल्व करून घ्या. क्वेश्चन नंबर 5, लेट सॉल्व. 2 वेसल्स आहेत ए अँड बी, मिल्क अँड वॉटर चा रेशो दिलेला आहे 8:5, 5:2 रिस्पेक्टिव्हली. द रेशो इन these two mixtures be mixed to get a new mixture containing 900 by 13% milk. हा मिल्क असायला पाहिजे तो 900 by 13% मिल्क. तर मग वॉटर किती असायला पाहिजे ते सुद्धा काढणे आहे तुम्हाला. दॅट्स ऑल. ते मिक्सचरचं मिल्कचे कंटेंट किती आहेत? 900 by 13%.
जे काही नवीन मिक्सर तयार होईल त्याच्यातील मिल्कचे कंटेंट्स आहेत ते, तर वॉटरचे कंटेंट्स फाइंड आउट करावं लागेल. मग रेशो काय असेल त्यांच्या मिक्सरचा, दॅट इज द क्वेश्चन. काढा रे इकडे ऑनलाईनर्स. चला एक आन्सर आले, दोन आन्सर आले. शुभम बोलतोय 2:7, अनिकेत बोलतोय ऑप्शन नंबर डी तेच 2:7. 2:7. चला एनीबडी अगेन पटकन. Yes, ऑप्शन नंबर डी मानसी 2:7. चला ए आणि बी कंटेन्स मिल्क अँड वॉटर. मिल्क अँड वॉटर इथे दिले आहे 8:5 आणि इथे दिले आहे 5:2. जे काही मिक्सचर होईल यांचं तो इथे येईल, राईट ना. त्या मिक्सरमध्ये कुणाचे मिल्कचे कंटेंट दिले आहेत. मिल्क आहे हा 900/13%. पर्सेंट मीन्स 2 0 डिव्हिजन मध्ये 100 येईल ना तो. जिथे 100चे 2 0 कॅन्सल आउट झाले तर हा झाला तुमचा मिल्क. तर वॉटर काढायचं आपल्याला. वॉटर टोटल 1 मधून मी 9/13 मायनस केला तर 13 1 जा -9 मीन्स तो मिळतोय 4/13, राईट. जिथे 13 कॅन्सल आउट करू मीन्स 9:4 मिळतंय का बघा, राईट. आता इतकी गंमत करण्याची गरज पडत नाही. हा 9/13 आलाय ना, तर या दोघांचा डिफरन्स समोरचा तुमचा जो काही असेल त्याचा रेशो येईल आणि तो डिनॉमिनेटर कॅन्सल आउट होऊन जाईल मीन्स 9:4 सरळ म्हणता येईल तुम्हाला. तर हा जो मिडल टर्म आहे तो 9:4 तयार होत आहे, राईट. ॲज युजल रिटर्न ऑर्डरमध्ये सबट्रॅक्शन करा. रिटर्न ऑर्डर मीन्स रिव्हर्स ऑर्डरमध्ये दॅट इज 5/7 मायनस 9/13 ॲज टू 9/13 मायनस 8/13, राईट ना. किती होते हा, दॅट इज 91. दॅट इज 65 मायनस 63 मीन्स 2/91 ॲज टू 13 सारखे आहेत 1/91 प्लस 1/13, राईट. 13 वर जाईल मीन्स 2 × 13/91 असं म्हणता येईल. 13 7 जा 91, 2/7 हे असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. डोक्यावरून जाते का? केले आहे पण फक्त हा टर्म थोडासा हा नव्हता केला, बट हा मी समजावून दिलाय. बाकी केलं तर तेच ना, सबट्रॅक्शन. ओके चला, यस ऑप्शन नंबर डी. अनिकेत, मानसी, शुभम, व्हेरी गुड. देन चलो नेक्स्ट फटाफट. किती झाले? नंबर 6. मिल्क अँड वॉटर आर मिक्स्ड इन अ वेसल ए 5:2 या रेशोमध्ये and vessel B मध्ये 8:5. In what ratio should quantities take 2 vessels so as to form mixture in which milk and water. बरं, milk and water दिलाय 9:4. सेम क्वेश्चन जो आता झालाय तसाच सेम. काढा पटकन आन्सर. रिव्हर्स ऑर्डर मध्ये सबट्रॅक्शन दाखवून द्या आणि ऑप्शन मध्ये शोधा. 7:2 ऑप्शन नंबर ए. सेम क्वेश्चन आहे. कसं काय सेम? तिथे तर पर्सेंट. अच्छा, तो 9:4 काय झाला होता, राईट. चला क्वेश्चन सेम आहे मीन्स आन्सरही सेम असायला पाहिजे. 7:2 होतं काय त्यापूर्वीचा आन्सर? मग हा सुद्धा तोच असायला पाहिजे, ऑप्शन नंबर ए. चला एक तर मिळाला सहजच. त्या क्वेश्चन नंबर 7 वर या. नाही स्किप नाही, करेक्शन. काय करेक्शन सांगितलं होतं? बरे हा सुद्धा हा जो आहे ना 900/13 हा 900/19 आहे बरं का. हा 900/19% आहे. हे करेक्शन आहे. ओके, हे करेक्शन होतं त्यामध्ये. आलं माझ्या लक्षात. चला सोडवा मग. A, B and C are 3 containers contain 15 liters, 18 liters. तो लिटरचा एल आहे बरं का, तो 151 नाही.
अँड एक्स लिटर ऑफ मिक्सर मिल्क अँड वॉटर. हे टोटल दिलेलं आहे बघा. टोटल 15 लिटर, टोटल 80 लिटर, टोटल एक्स लिटर. Respectively, ratio of milk and water in containers A and B is 1:2. A आणि B या कंटेनर मध्ये मिल्क अँड वॉटरचा रेशो सारखा आहे 1:2, 1:2. All the mixtures emptied in container D. तिन्ही मिक्सर त्या D मध्ये ओतले. त्यानंतर D contains 900 by 19% of milk. Milk आहे 900 by 19% आणि rest is water असेल. Find the value of X. If container C contains 200 by 3%. Let's solve. चला रे इकडे ऑनलाइनच. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 7. थोडा मेन्स टाईपचा आहे बरं का, वरच्या लेवलचा. बट बघूया कसं सॉल्व करणार तुम्ही. आता इथे 3 वेगवेगळे दिले, 2 दिले असते तर आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये केलं असतं आहे ना. इथे 3 वेगवेगळे दिलेले आहेत. चला ऑनलाइनर्स लेट्स ट्राय करून बघा. चला एनीबडी. ये शुभम ऑप्शन नंबर ई 24. चला शुभमचा आन्सर आलाय. इट्स 24 बोलतोय ऑप्शन नंबर ई. बाकी चलो चलो फास्ट. चला बघूया. 15 लिटर्स आहेत, देन 18 लिटर्स दुसरा अँड तिसरा आहे एक्स लिटर. राईट. इथे रेशो ऑफ द मिल्क अँड वॉटर इन कंटेनर्स ए अँड बी. हा कंटेनर ए आणि हा कंटेनर बी आहे. हा 1:2 आणि हा 1:2 आहे असं बोलतोय. राईट. देन ऑल द मिक्सचर एम्प्टी इन कंटेनर डी. या डी मध्ये हा सी, या डी मध्ये जर एम्प्टी केला तर मिल्क अँड वॉटर काय मिळेल तर हा 900 by 19 आहे. पर्सेंटेज मध्ये 900 by 19 100 होईल. 100 चे 2 झिरो कॅन्सल आउट होतील. तर 9 by 19 आणि 19 मधून 9 गेले, हा 10 by 19 होईल. 19 कॅन्सल आउट या रेशो मध्ये मिळेल. मिळेल या रेशो मध्ये. चल त्यानंतर एक कंडिशन पुन्हा दिली आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ कंटेनर सी कंटेन्स 200 by 3% ऑफ मिल्क. इथे मिल्क जो आहे तो 200 by 3% आहे. तिथे 0 कॅन्सल आउट केला तर 2/3 आहे हा. तर हा किती असायला पाहिजे 1/3. 3 कॅन्सल आउट मीन्स 2:1 मिळतोय. मिळतोय का? राईट ना. चला क्वेश्चन हा विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फाइंड आउट करायची आहे तर कुठून करूया. इथे 15 लिटर टोटल दिलेलं आहे. इथून मिल्क फर्स्ट जो आहे तो मिल्क आहे, सेकंड जो वॉटर आहे. मिल्क जर बाहेर काढले तर हा 3 टोटल शेअर्स होत आहेत. 15/3 मीन्स 1 शेअर 5 चा मीन्स 5 लिटर्स मिल्क मिळेल. इथून मिळेल. इथून जर मिल्क मला बाहेर काढायचं असेल तर 6 3 चा 18 मीन्स 6 लिटर मिल्क मिळेल. मी मिल्कची क्वांटिटी काढतोय 6 लिटर मिळेल. आणि इथून जर मला मिल्क बाहेर काढायचा असेल तर 2 + 1 टोटल 3 आहेत आणि x लिटर आहे मीन्स 2x/3 लिटर मिल्क मिळेल. टोटल 3 आहेत ना, डिव्हिजन करतोय. राईट. कारण इथे क्वांटिटी दिलेली नाही आहे. इथे क्वांटिटी होती म्हणून सेपरेट करून टाकलंय. वॉटरची काढलेली नाही. वॉटरची काढली तरी आन्सर तेच मिळेल. बट कुठल्याही एका वेने जाईल तर मिल्कला कॉन्सन्ट्रेट करा किंवा वॉटरला कॉन्सन्ट्रेट करा, उत्तर तेच मिळेल. इथे मी मिल्कची क्वांटिटी काढली आहे बरं का. वॉटरची जरी काढली असती तरी आन्सर तेच मिळेल. बट कुठल्या पण एका वेने मी काय केलं आहे, हे तिन्ही क्वांटिटी काय कशाच्या काढल्या आहेत मिल्कच्या. तिन्ही क्वांटिटी कशाच्या काढलेल्या आहेत तर मिल्कच्या. आणि मला इथे बोलताय की मिल्क हा 9 आहे आउट ऑफ 19. मिल्क 9 आहे आउट ऑफ 19. जर मला मिल्कची क्वांटिटी टोटल काढायची असेल तर इथे 5 लिटर मिल्क आहे, इथे 6 लिटर मिल्क आहे, इथे 2x/3 मिल्क आहे. फक्त मिल्क काढले. आउट ऑफ कुणाच्या या टोटल क्वांटिटीचा. तर आउट ऑफ आपण डिव्हिजन मध्ये लिहितो टोटल.
टोटल क्वांटिटीपैकी टोटल क्वांटिटी खाली लिहितो ना, आणि जे काढायचं असेल ते वर. तर हा आहे 15 लिटर प्लस हा आहे 18 लिटर आणि हा एक्स लिटर, राईट. तर आउटपुट काय मिळतंय, आपण मिल्कला कन्सिडर करून काढलंय. आउटपुट काय मिळेल, 9 मिल्क आहे आउट ऑफ किती, आउट ऑफ 90. हीच प्रोसेस वॉटरसाठी पण अप्लाय केलं तरी आन्सर एकच मिळेल, हरकत नाही, त्यानुसारही आन्सर तेच मिळेल. तर इथून एक्सची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला. लिनियर इक्वेशन तयार झालेलं आहे, फटाफट सॉल्व करा. हा होता तुमचा 11, राईट ना. 11 इंटू 3 33x होईल तो बाय 3, राईट. चला इकडे लिहितोय 33x प्लस 33 प्लस 2x बाय 3 होत आहे. डिव्हिजन मध्ये हा 19 इकडे येईल मल्टिप्लिकेशन मध्ये, राईट ना. आणि 9 ने याला मल्टिप्लिकेशन होईल तिथे. हा होता 9 इंटू एक्स 9x प्लस 18 प्लस 15 दॅट इज 33. 33 ने याला मल्टिप्लिकेशन करूया तर 9 3 जा 27, 2 रिमेनिंग, 9 3 जा अगेन 27 प्लस 2 दॅट इज 29, राईट ना. तर हा 3 तिकडे जाईल आणि 19 ने याला मल्टिप्लिकेशन केलं दॅट इज 57 प्लस 5 दॅट इज 62 प्लस 19 2 जा 38x इक्वल टू 9 इंटू 3 27x प्लस 3 ने याला पण मल्टिप्लिकेशन करा, 3 7 जा 21, 2 रिमेनिंग 29 अगेन 2 रिमेनिंग दॅट इज 891, राईट. 38 मधून 27 मायनस करा, किती राहिले 11x. अँड 891 मधून हा मायनस होईल इक्वल टू 1 मधून 7 मीन्स 11 मधून 7 दॅट इज 4, 9 मधून 3 दॅट इज 6 अँड 8 मधून दॅट इज 264. 11 ने डिव्हिजन करा, हा मिळेल तुम्हाला x ची व्हॅल्यू जी तुम्हाला काढायला सांगितली आहे. जातो का, यस. 11 2 जा 11 4 जा 24 असायला पाहिजे x ची व्हॅल्यू, दॅट इज ऑप्शन नंबर 1. इकडे शुभमचा आन्सर आला होता. चला इकडे कुणाचा आहे का आन्सर, 24 येता पुन्हा. बरं, क्वेश्चन समजलाय का. तो 3 वेगवेगळ्या पार्ट मध्ये दिलेला आहे, त्यामधून एक तर ऍसिड बाहेर काढा किंवा वॉटर बाहेर काढा. ऍसिड मिल्क आहे, त्याला मिल्क आहे, हरकत नाही, राईट. तुम्ही वॉटरही बाहेर काढून या पद्धतीने केलं असतं तरी आन्सर तेच झालं असतं. फक्त याला कसं लिहावं लागलं असतं, 10/19. याला लिहिताना 10/19 लिहावं लागलं असतं, फक्त फरक इतकाच आहे. चला क्लिअर आहे. 24 हे असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. नंतर नोट करून घ्या, समजूया आपण. चांगला लांब त्याच्यात दिसतोय घ्या. देर आर 2 vessels, vessel A and vessel B. Vessel A contains milk and water in the ratio of 5:4 and vessel B contains 1 liter of wine. Okay, फक्त वाईन दिलंय त्यामध्ये, बाकी नाही. 18 liter of mixture from vessel A is taken out and poured in vessel B. Now 10 liter of mixture from vessel B is taken out and poured in the vessel A. If quantity of wine in vessel A is found to be 4 liter, then find the initial quantity of wine in vessel B. Now what? दिसायला किचकट आहे, लिहिल्याच किचकट पद्धतीने सॉल्व कसा करणार. आधी तर समजायलाच कठीण आहे क्वेश्चन, राईट. बट मी एक्सप्लेन करून देतो आणि समजावून पण देतो, बरं का. चला इकडे काही एनीबडी 12 लिटर. शुभम, ओप्स आहे ऑप्शन मध्ये, जस ऑप्शन नंबर डी. चला बघूया, बोर्डवर बघायचं की सोडून बघता. चला, देर आर 2 vessels, vessel A and vessel B. हा वेसल A आहे आणि हा वेसल B आहे. यामध्ये वेसल A कंटेन्स मिल्क अँड वॉटर, जो दिला आहे 5:4 मध्ये. क्वेश्चन समजून घ्या बरोबर, कारण याच्यामध्ये हा क्वेश्चन आपला झालेला नाही आहे आपल्या शिकवण्यामध्ये. अँड वेसल B आहे तो y लिटर ऑफ वाईन, इथे फक्त y लिटर ऑफ वाईन आहे, सोबत कोणीच नाही, राईट. y लिटर ऑफ वाईन. इथे बोलत आहे की 18 लिटर ऑफ मिक्सचर
फ्रॉम वेसल ए, इथून 18 लिटर बाहेर काढले. 18 लिटर जर बाहेर काढले तर हा 5 + 4 दॅट इज 9. 18/9 मीन्स 1 शेअर 2चा. तर हा किती बाहेर पडेल, हा x आणि हा y, हा किती बाहेर पडेल, दॅट इज 5x - 5 2 जा 10, राईट. आणि हा किती बाहेर पडेल, 4y - 4 2 जा 8, राईट ना. 10 लिटर याचे बाहेर पडतील आणि 8 लिटर याचे बाहेर पडतील, राईट. हे बाहेर पडले आहेत. काय म्हणतात, 80 लिटर ऑफ मिक्सचर फ्रॉम वेसल ए इज टेकन आउट अँड पोर्ड इनटू द वेसल बी. या बी मध्ये टाकण्यात आले. कोण कोण, या मिल्कचे 10 लिटर्स आणि या वॉटरचे 8 लिटर्स. मिल्कचे 10 लिटर्स याच्यामध्ये टाकण्यात आले आणि वॉटरचे 8 लिटर्स. हा मिल्क आहे, हा वॉटर आहे आणि हा काय आहे, वायू. लक्षात घ्या. तर हे एकामेकांमध्ये मिसळले असतीलच, गुंतवणूक झाली असेल यांची, राईट. त्यानंतर काय म्हणतात, नो 10 लिटर ऑफ मिक्सचर फ्रॉम वेसल बी. आता वेसल बी हा टोटल असा तयार झालेला, वाय राहिलेला नाही. यांच्यामधून 10 लिटर्स इकडे येतील, यांच्यामधून 10 लिटर्स इथे येतील. तर याचे पण काहीतरी भाग येतील, मिल्कचे पण काहीतरी भाग येतील, वॉटरचे पण काहीतरी भाग येतील. किती येतील माहिती नाही, बट ज्यावेळेस 10 लिटर इकडे टाकण्यात येईल, टाकण्यात येतं, बी टेकन आउट अँड पोर्ड इनटू वेसल ए. या वेसल ए मध्ये जर टाकलं अँड समोर बोलता इफ क्वांटिटी ऑफ वाईन इन वेसल ए. तर हा जो वेसल ए आहे याच्यामध्ये वाईनची जी क्वांटिटी आहे, वाईनची क्वांटिटी ती 4 लिटर तयार होते. कुणाची, वाईनची क्वांटिटी 4. वाईन आधी होता का याच्यामध्ये, नाही. वाईन कुठून आलाय, इथून आलाय. तर इथून जर वाईन इथे आलेलं आहे आणि वाईनची क्वांटिटी जर 4 लिटर होत आहे, तर आपण इथूनच दाखवूया की याचे 10 लिटर्स बाहेर जे निघाले आहेत, जे ए या सोल्युशनमध्ये मिक्स होत आहेत, तर त्यामध्ये वाईनची क्वांटिटी 4 लिटर आली पाहिजे. तर टोटल तर मला काय करायचं, या वाईनची क्वांटिटी 4 लिटर. तर वाय हा घेतोय आणि याला डिव्हिजन करतोय टोटल नंबरने. टोटल नंबर किती होत आहे, दॅट इज y + 10 + 8. आणि किती लिटर काढणे मला इथून, 10 लिटर. 10 लिटर ना, तर इंटू 10 करेल. मीन्स इतकी क्वांटिटी वायची याच्यामध्ये जाईल मिक्सचर ए मध्ये. आणि मिक्सचर ए मध्ये गेल्यानंतर या वायची क्वांटिटी बोलताय 4 लिटर आहे. तर इक्वल टू मला 4 दाखवता येईल का, डेफिनेटली दाखवता येईल, इक्वल टू 4. या मिक्सचरमधून 10 लिटर, या मिक्सचरमधून 10 लिटर मला इकडे दाखवायचे आहे. तर टोटल क्वांटिटी आपण करतो ना, जसं 5:3 असेल आणि टोटल 80 असेल. टोटल 80 मला बाहेर काढायचे असतील, तर या दोघांची टोटल 8π हा 5 × 80 असं करायचं ना आपण. तेच मी प्रोसेस इथे केलेली आहे, त्याच्या बाहेर नाही आहे. फक्त यामध्ये ॲडिशन मध्ये दिसतंय तुम्हाला, प्रोसेस तर तीच केली आहे ना. इथून 80 लिटर्स मला बाहेर काढतात, तर मला इथून 10 लिटर्स बाहेर काढायचं. दॅट्स वाय 10 ने मल्टिप्लिकेशन केलंय. आणि खाली काय घेतलं डिनॉमिनेटरमध्ये, या दोघांची टोटल. तर मी इथे पण खाली डिनॉमिनेटरमध्ये या तिघांची टोटल घेतली आहे. आणि बाहेर काय काढायचं होतं मला, हा तर वर लिहिली आहे. तो बाहेर काय काढायचं आहे मला, वाय, तर बाहेर लिहिलं आहे वर. प्रोसेस तर तीच केली आहे ना जी आतापर्यंत करत आलोय. आणि हे जेव्हा या ए मध्ये मिक्सअप होतील, तर या वाईनची क्वांटिटी त्याच्यामध्ये मिक्स होईल, जी 4 लिटर आहे. तर इक्वल टू 4 दाखवून दिलंय. समजलंय का इक्वेशन कसं तयार झालंय, राईट. आणि इथून जे काही मिळेल ते माझ्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. मीन्स वाय जो सुरुवातीला घेतला होता आपण, तर इनिशियल क्वांटिटी किती होती, मीन्स वायची व्हॅल्यू मिळेल जिथे 10 × y दॅट इज 10y. हा y × 4 इकडे येईल, तर -4y इक्वल टू 10 + 8 18. 18 × 4 दॅट इज 72 मध्ये, जिथे 10 - 4 मीन्स 6y इक्वल टू 72 मीन्स 6 ने रिड्यूस केलं तर 12 आन्सर असायला पाहिजे. 6 12 72. ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर डी. हेच होतं का रे, यस शुभम, ऑप्शन नंबर डी 12 लिटर. यस यस यस, समजलाय का क्वेश्चन. आता काही काही क्वेश्चन असतात बरं का, त्याला समजून सांगणे पण खूप कठीण असतं, बट प्रयत्न केलाय मी की इथला वाईनचा भाग तेव्हा त्याच्यामध्ये ऍड होईल ना जेव्हा इथून बाहेर निघेल. त्याशिवाय तर वाईन इथे सुरुवातीला नाहीच ना. जो सुरुवातीला इथे वाईनचे काही कंटेंट्स असते, तर मग दोघांचे ॲडिशन सबट्रॅक्शन काहीतरी गोलमाल केला असता आणि आन्सर काढलं असतं. वाईनचे कंटेंट्स तेव्हा तिथे मिक्स होतील जेव्हा इथून बाहेर पडतील.
ते बाहेर काढले आपण या पद्धतीने आणि हेच मिक्स होतील ना इथे, तर ते 4 लिटर असायला पाहिजे. दॅट्स वाय आपण दाखवले आहे व्हाईट 4 लिटर. ओके, समजते मला तुमच्या भावना पोहोचल्या इथपर्यंत, बट नंतर एकदा पुन्हा रिपीट करूया. चला क्वेश्चन नंबर 9. याच्यापेक्षा सोबत दुसरा कुठलाच क्वेश्चन असू शकत नाही, बघितल्याबरोबरच दिसत आहे की इझिएस्ट क्वेश्चन ऑफ दी 2 days टेस्ट. हा पण आन्सर पटकन, काहीच वेळ लागला, बघून उत्तर दिसतंय, बिलकुल यायलाच पाहिजे, दिसतंय. 25 आहे, 30 आहे आणि मिडल टर्म आहे 28. रिटर्न ऑर्डर मध्ये 28 मायनस 30 दॅट इज 2 आणि 28 मायनस 25 दॅट इज 3. हा आन्सर असायला पाहिजे. काय एक्सप्लेन करण्याची गरज आहे का? याच्यापेक्षा सोपा प्रश्न असू शकत नाही. चला सर्वांनी एक एक गुंजाइश केसेस. ऑप्शन नंबर 1 त्याशिवाय दुसरा आन्सर होणारच नाही. सर्वांनी एक एक गुण घेऊन घ्या. मी दिलाय तो फ्री फ्री फ्री. दॅट्स ऑल. क्वेश्चन नंबर 10. The diluted wine contains only 8 liters of wine and the rest is water. A new mixture whose concentration is 30% is to be formed by replacing wine. How many liters of the mixture shall be replaced with the pure wine if there was initially 32 liters of water in the mixture? That's all. सुरुवात केली आहे की 8 लिटर वाईन आहे आणि एड केलं आहे की त्यामध्ये 32 लिटर्स वाईन आहे. 32 प्लस 8 टोटल 40. आणि समोर बोलत आहे की कॉन्सन्ट्रेशन 30 मिक्सर केल्यानंतर अ न्यू मिक्सर, तर कॉन्सन्ट्रेशन 30 मीन्स वाईनचे 30%, तर वॉटरचे किती 70%. राईट. काय सो काय मिळतं आन्सर? हाऊ मेनी लिटर्स ऑफ मिक्सर शॉल बी रिप्लेस. किती लिटरचं मिक्सर रिप्लेस व्हायला पाहिजे? दॅट इज द क्वेश्चन. रिप्लेस विथ प्युअर वाईन. बरं, प्युअर वाईन हा समजून घ्या बरं का. प्युअर वाईन, प्युअर वाईन मीन्स त्याला 1 घ्यावं लागेल तुम्हाला. प्युअर वाईन मध्ये वॉटर किंवा दुसरं कुठलंही सोल्युशन मिक्स होणार नाही, तर त्याला 1 घ्यावं लागतं. चला करून बघा तर समजून. म्हणजे 3 वेगवेगळे तयार झाले तुमचे. एक झालं आहे 8:32 मीन्स 1:4. दुसरा तयार झाला 3:7 आणि थर्ड तयार झाली प्युअर वाईन. प्युअर वाईन मीन्स 1. टोटल प्युअर वाईन. डायल्युटेड नाही आहे, सुरुवातीला डायल्युटेड आहे, बट तो तुम्हाला 1 घ्यावा लागेल. लेट्स ऑल काय म्हणतो. चला इकडे शुभम 5 लिटर्स, अनिकेत 5 लिटर्स ऑप्शन बी, अभिषेक 5 लिटर्स ऑप्शन नंबर बी. ओके 5 लिटर्स आदित्य. ओके 5 लिटर्स. कुणाचं पुन्हा? बरं, आता तो 1 लिटर जो शेवटचा आहे ना तो मिक्स करण्यात येत आहे बरं का. तो मिक्स करण्यात येत आहे मीन्स सेकंड क्वांटिटी फर्स्ट मध्ये मिक्स करण्यात येत आहे. देन कोणत्या वेने जाणे आहे? बिलकुल स्ट्रेट वेने. राईट ना? काढा आन्सर, काढा पटकन. चला काय बोलताय 8 लिटर्स आणि इथे शेवटी बोलताय 32. राईट ना? मीन्स 1:4 झालाय तो. आणि त्यांचं मिक्सर जे आहे ते सेंटरमध्ये लिहूया 30% मीन्स 3:7 होईल तो. अँड प्युअर वाईन हा नेक्स्ट मीन्स याला इकडे रिप्लेस करणे आहे. याला इकडे हा टोटल 40 लिटरचा होता. हा टोटल 40 लिटरचा होता, तर यानुसार किती लिटर रिप्लेस करण्यात येतील? दॅट इज द क्वेश्चन. आणि आपल्याला सेकंड टू फर्स्ट जाणे मीन्स स्टेट ऑर्डर मध्ये जाणे. राईट. जिथे हा 1:5 होईल वाईन. राईट. इथे 3:7 याला 3:10 याला मायनस करू इथून. काय मिळत आहे? दॅट इज 10 मीन्स -1 येईल तो. राईट ना? 5 to the 10 2 - 3 मीन्स -1. इकडे काय मिळतं बघा, तर 3/10 -1, तर 10 3 10. 3 -
10 मीन्स -7/10 इथे मिळेल, राईट ना. जिथे मायनस मायनस कॅन्सल आउट होईल, 10 पण कॅन्सल आउट होईल, तर रेशो काय मिळाला 1:7. जो मिक्स करण्यात आला आहे हा आहे तुमचा वाईन आणि हा आहे तुमचा वॉटर. तर टोटल तर 40 लिटर्स होते. रिप्लेस किती करण्यात आले, तर 1/8 तयार होते हा टोटल. इंटू 40 करा, तुम्हाला आन्सर मिळते. मीन्स 5 लिटर रिप्लेस झाला असेल. 5 लिटर, येस 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 5 लिटर. शुभम, अनिकेत, अभिषेक 5 लिटर्स. इकडे पण झाले 5 लिटर्स आले होते. हा टॉपिक किचकट याच्यासाठी आहे, इनफॅक्ट भरपूर विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही बसले ना, तुमच्यापैकी पण खूप लोकांच्या डोळ्यात दिसतंय मला की किचकटपणा होत आहे. किचकट यासाठी की यामध्ये टर्म्स जे वापरले जातात ना क्वेश्चन तयार करताना, किंवा ज्या पद्धतीनं गोल फिरवला जातो ना क्वेश्चन, तो क्वेश्चन काय बोलतो ॲक्च्युली तेच आधी समजत नाही, तेच समजत नाही. दॅट्स वाय आपल्याला उत्तरही काढायला मग कठीण जातं. किचकटपणा त्यामुळे तयार होतो या टॉपिकमध्ये. चलायचं समोर. चला प्रॅक्टिस करा, पुन्हा रिपीट करून घ्या आले तर क्वेश्चनची ओळख करता येईल. चला क्वेश्चन नंबर 11. अ मिल्कमॅन has 40 liter mixture of milk and water in the ratio of 5:3. If he sold 16 liters of mixture and then 12 liters of milk added to the mixture, again he sold 20 liters. अच्छा, वेगवेगळं दिलं. 16 लिटर आधी दिले, 12 लिटर्स वेगळे दिले. हां, सारखं असतं तर आपण आपला पॉईंट वापरला असता. Then added 8 liters of milk in the mixture. The final quantity of water is what percent of the final quantity of milk. चला परसेंटेज फाइंड आउट करना है. लेट्स सॉल्व. रिड्यूस करत चला, ऐड करत चला, मायनस करत चला, ऐड करत चला, मायनस करत चला. तसंच काहीतरी दिसतंय ना. अरे इकडे काढले तितके टाकले, इकडे इतके काढले तितके टाकले, मिक्सरमधून तितके टाकले, वॉटर तितके ॲड केले, असंच काहीतरी आहे ना. करत चला. टोटल तर 40 लिटर्स आहेत तुमच्याकडे. कमी जास्त करत चला तिथून. लॉजिकल क्वेश्चन आहे. आपल्या मिक्सर अँड इरिगेशनच्या पॉईंटशी काही असा विशेष संबंध नाही, लॉजिकली पण डील करते, मिसलेनियस टाईपचा. चला इकडे काढा रे ऑनलाईनच. काय मिळेल आन्सर क्वेश्चन नंबर 11. ॲड करा, ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मग पुन्हा ॲडिशन, मग पुन्हा सबट्रॅक्शन, बट त्या रेशोमध्ये आला पाहिजे बरं का. मिक्सरमधून ॲड बाहेर काढलं जात असेल तर दोघांचं पण बाहेर नाही गेलं. कुठे वॉटर ॲड केलं असेल तर वॉटरमध्येच ॲड करा, मिल्क ॲड केलं असेल तर मिल्कमध्येच ॲड करा. हां, काय मिळालं, काही सापडतं का? चला इकडे ऑनलाईनच कोणाचं काय आन्सर. ऑप्शन नंबर सी. ओके, चला पुन्हा. चला या इकडे बोर्डवर. टोटल 40 लिटरचा मिक्सर आहे, राईट. मिल्क अँड वॉटर हा 5:3 मध्ये दिलेला आहे. 5 + 3 किती झाले 8. 40/8 मीन्स 1 शेअर कितीचा मिळाला 5चा. तर 5 किती होईल 25 आणि 5 3 किती होईल 15 लिटर्स. क्लिअर आहे. 40 लिटरचे तुकडे पाडले आपण 5:3 मध्ये. 25 लिटर्स ॲड 15 लिटर्स. आता इथून जे बोलत आहे तसं फक्त फॉलो करा. समोर बोलत आहे इफ ही सोल्ड 16 लिटर्स ऑफ मिक्सर, त्याने या 40 पैकी 16 लिटर विकले. तर ते जे 16 लिटर विकले असेल त्यामध्ये मिल्क अँड वॉटर या रेशोमध्येच गेला असेल, राईट ना. तर हा 5 + 3 दॅट इज 8. 16/8 1 शेअर किती झाला 2चा.
तर 2 5 जा 10 लिटर्स इथून निघाले असतील, 2 3 जा 6 लिटर इथून निघाले असतील, म्हणजे रिमेनिंग काय राहिला हा 15 आणि हा किती राहिलाय 9. क्लिअर आहे? हा राहिलाय 15 आणि हा राहिलाय 9. समोर काय बोलतोय तो, ही सोल्ड 16 लिटर्स ऑफ मिक्सचर अँड देन 12 लिटर्स ऑफ मिल्क ॲडेड. काय ऍड करतोय? ओनली मिल्क. मिल्क किती आहे तुमच्याकडे? ओनली 15. याच्यामध्ये 12 लिटर्स ऍड करतोय, तर हा होत आहे 27 आणि हा तर राहत आहे 9च. मीन्स हा आलाय तुमचा 27:9. राईट. त्यानंतर पुन्हा काय करताय, अगेन ही सोल्ड 20 लिटर्स ऑफ मिक्सचर. बरं, हा 27:9 जर रेशो मध्ये कन्वर्ट केला तर हा 3:1 होतो का? होतोय. आणि इथून 20 लिटर्स मिक्सचर सोल्ड आउट केले. टोटल शेअर किती आले? 4. 20/4. 1 शेअर कितीचा? 5चा. तर 5 3 जा 15 इथून मायनस होतील आणि 5 1 जा 5 इथून मायनस होतील का? होतील ना. हा किती राहिलाय? दॅट इज 12 आणि हा किती राहिलाय? दॅट इज 4. समोर पुन्हा काही बोलतोय का? यस बोलतोय पुन्हा काहीतरी. ऍड देन ॲडेड 8 लिटर्स ऑफ मिल्क. याच्यामध्ये 8 लिटर मिल्क ऍड करतो. मिल्क ऍड करतोय तर मिल्क ऍड करू फक्त हा राहिलाय 20, बट हा आहे फक्त 4च. वॉटर ऍड केलेलं नाहीये. ऍड मग फायनली क्वेश्चन जनरेट करतोय तो, द फायनल क्वांटिटी जी काही झाली असेल ऑफ द वॉटर, फायनल क्वांटिटी ऑफ द वॉटर किती झाली? 4. वॉटर इज व्हॉट पर्सेंट ऑफ द फायनल क्वांटिटी ऑफ मिल्क. या 20च्या हे 4 किती पर्सेंट आहे? तर 4 ला या 20च्या 1% डिव्हिजन करू, दॅट इज 0.2 ने, तर पर्सेंटेज मिळेल. डेसिमल पॉईंट सारखा करा. 40/2 मीन्स 20% असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन नंबर 3. फायनली पर्सेंटेजचा पॉईंट आलाच. राईट ना. चला रे इकडे ऑनलाईनर्स 20% क्लिअर आहे का? मागे ॲडिशन सबट्रॅक्शन फायनली तो आउटपुट मिळत आहे, त्याचा पर्सेंट फाइंड आउट करणे आहे. दॅट्स ऑल. सर्व फुर्र होते. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. पुन्हा लांब लचक मस्त दिसत आहे. स्पेशली बरं, पेट्रोल डिझेल, देन डिझेल पेट्रोल केरोसिन क्वेश्चन आलेले आहे आता, रिसेंटली आलेलं आहे बरं का हा क्वेश्चन. रिसेंटली कुठल्या तरी परीक्षेत आलेला आहे, मी बघितला होता. चला, वेसल एक मिक्सर ऑफ पेट्रोल अँड डिझेल in the ratio of 3:2. Vessel B, petrol and kerosene 1:3, and vessel C, mixture of kerosene and diesel, and like 2:3. If all the vessels are mixed in the ratio of 4:3:2, then find the respective ratio of petrol, diesel and kerosene. Definitely आता recently कुठल्या तरी एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे हा. ताजा नवीन आहे क्वेश्चन. त्याच्यावर थोडा वेळ. लेट्स सॉल्व. चला रे ऑनलाईनर सॉल्व करा. अडचण पुन्हा तीच की आधी प्रश्न काय होते हे समजत नाही, तर मग त्याला जॉब करायला अडचण होते. चला, ऑप्शन नंबर ई बोलतोय शुभम. ओके, नन ऑफ दिस. काय रेशो काय तयार झाला? 39, 34, 48. नाही आहे का? बरोबर. पुन्हा काय आला? मागे 17, 14, 14 शुभम बोलतोय. 17, 14, 14 तुझं काय आलं आदित्य? 39, 34, 40. 39, 34. ओके. 17, 14, 14. ओके. पुन्हा कुणाचं आलं का रे? बट तिथं नन ऑफ दिसच दिसत आहे. जरी दुसरं कुठलं पण आलं असेल तरी आन्सर बरोबर आहे बरं का आदित्य. म्हणजे जर तो नन ऑफ दिसच असेल तरी तर राईट. चला, याला समजून घ्या. रिसेंटली आलेला क्वेश्चन आहे की
a vessel A contains in the mixture of petrol and diesel. Petrol and diesel हा दिलाय 3:2 मध्ये. Then vessel B contains mixture of petrol and kerosene. That is 1:2. And finally C मध्ये दिलाय kerosene and diesel. That is 2:3. Question हा बोलता है कि if all the vessels are mixed in the ratio of all the vessels, हे vessels आहेत, 4:3:2 या रेशो मध्ये जर मिक्स करण्यात येत असेल तर क्वेश्चन हा विचारला आहे, देन फाइंड द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ पेट्रोल, डिझेल अँड केरोसिन. तुम्हाला काढायचं आहे पेट्रोल, डिझेल अँड केरोसिन यांचा रिस्पेक्टिव्ह रेशो काय असेल. जिथे जिथे पेट्रोल दिसतं त्यांना पिक करू आपण. हे पेट्रोल कुठे दिसतं, इथे दिसतं. किती आहे शेअर? 3 आउट ऑफ 5. पेट्रोल 3 आउट ऑफ 5 अँड रेशो काय त्याचा 4, राईट. 4 यानुसार तो बाहेर पडेल. देन अजून कुठे दिसतंय पेट्रोल? हा दिसतंय. दॅट इज 1. टोटल शेअर्स आहेत 3 मीन्स 1/3 आणि किती शेअर्स आहेत तिथे टोटल बाहेर पडणारे 3. या दोघांची करू ॲडिशन तर टोटल पेट्रोल पडेल, राईट ना. नेक्स्ट डिझेल कुठे कुठे दिसत आहे? इथे दिसत आहे डिझेल. किती आहे? 2/5. 2/5 आणि बाहेर किती पडतो आहे? रेशो 4, राईट. पुन्हा कुठे दिसतोय? हा डिझेल दिसतोय, त्याचा शेअर आहे 3/5 आणि इथून पडतो आहे किती? 2 बाहेर, राईट. यांची ॲडिशन करूया. ज्याला काही केरोसिन कुठे मिळतोय? हा मिळतोय केरोसिन. दॅट इज 2/3 आणि बाहेर पडतोय 3 प्लस अगेन केरोसिन इथे आहे 2/5 इंटू. समजलं का काय केलंय? पेट्रोल वेगळे काढले आहेत आपण, डिझेल वेगळं काढले आणि केरोसिन, आणि त्यांचा रिस्पेक्टिव्ह रेशो तयार करायचा आहे. करा तर. किती होत आहे? 3 कॅन्सल आउट होईल, राईट. हा होता दॅट इज 12. 5 1 जा 5 प्लस 12 किती झाला तो? 17/5. नेक्स्ट इथे काही कॅन्सल आउट होतात का? नाही, बट 5 सारखे आहेत, राईट ना. 4 2 जा 8 प्लस 3 2 जा 6. 8 प्लस 6 दॅट इज 14. देन इथे 3 कॅन्सल आउट झाले, राईट. 2 इंटू 2 दॅट इज 4. 5 2 जा 10. 10 प्लस 4 14/5 आणि हा झाला त्यांचा रिस्पेक्टिव्ह रेशो. 5 सारखे दिसत आहेत, हाकलून द्या. काय तयार झालंय? 17:14 आणि जस्ट शुभम. हां श्वेता, हाच होता. तयार हा होईल, बट तरी नन ऑफ दिस आन्सर हेच, कारण 4 ऑप्शनमध्ये नाही. तर त्याचा रेशो इनफॅक्ट असा तयार केला जातो बरं का. असा क्वेश्चन जर समोर दिसला तर जर असतं ऑप्शनमध्ये तर त्याला टिक केलं असतं आपण, पण समोर जर असा क्वेश्चन येईल तर नन ऑफ दिसच आन्सर असेल त्याचं, असं शक्यता नाही. क्वेश्चन समजला का फायनली? येस. चला मग नेक्स्ट. A jar contains 80 liter of mixture of milk and water, and the quantity of water is 30% of the total mixture. Okay, water 30% असेल तर milk 70% असायला पाहिजे, म्हणजे 7:3 होईल तो. Then if x liter of mixture is taken out and replaced by water, and then again the same quantity of mixture, same quantity आहे बरं का, same quantity आठवतं का? same quantity 3 टाइम्स असेल तर पॉवर 3, 4 टाइम्स असेल तर पॉवर 4, 2 टाइम्स असेल तर पॉवर 2. सेम क्वांटिटी. मग अशी पण एक क्वेश्चन असा आला, बट सेम क्वांटिटी नव्हती तिथे, वेगवेगळी क्वांटिटी होती. मी तुम्हाला बोललो होतो की सेम क्वांटिटी असती तर आपण आपला फंडा यूज केला असता. नव्हती ना सेम क्वांटिटी, वेगवेगळी होती. ही सेम क्वांटिटी. अँड देन अगेन द सेम क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज टेकन आउट अँड रिप्लेस्ड बाय वॉटर. इफ फायनल क्वांटिटी ऑफ द मिल्क इज 31.5 liters, then find the value of x. कसं काढणार रे? काढा. चला शुभमचा आन्सर आलाय. ऑप्शन नंबर ए बोलतोय शुभम 20 लिटर्स आहे का? पुन्हा
शुभमचा आन्सर ऑप्शन नंबर ए 20 लिटर. इकडे ऑफलाईनर्स कोणी? थोडं कॅल्क्युलेटिव्ह पार्ट वापर करावा लागेल याचा असं वाटतंय. चला बघूया बोर्डकडे. टोटल 80 लिटर्स आहेत. त्यामध्ये मिल्क अँड वॉटर, जिथे वॉटर 30% असेल तर हा 70% असेल मिल्क असेल ना. म्हणजे 7:3 तयार होईलच तो, राईट. तर 80%ची तुकडे करून घेऊया. 10 80/10 मीन्स 1 शेअर 8चा झाला आहे. तर 8 7 जा 56 लिटर हा असायला पाहिजे आणि 8 3 जा 24 लिटर हा असायला पाहिजे, राईट. क्लिअर आहे? चल काय म्हणता येतो की समोर इफ एक्स लिटर ऑफ मिक्सचर, हा जो टोटल मिक्सचर आहे याचा एक्स लिटर जर बाहेर काढला मीन्स याचे पण एक्स लिटर बाहेर पडतील आणि याच्यानुसार पण एक्स लिटर बाहेर पडतील. तर हा जो 56 लिटरचा आहे यामधून या 56चे टोटल किती येते? 80. 80 पैकी 56चे एक्स लिटर बाहेर पडतील ना. सेम या 24चे टोटल 80 पैकी 24चे एक्स लिटर पण बाहेर पडतील आणि त्यानंतर काय होतं? इफ एक्स लिटर ऑफ मिक्सचर इज टेकन आउट अँड रिप्लेस्ड बाय वॉटर, आणि वॉटर रिप्लेस केला जातो म्हणजे वॉटरमध्ये तो एक्स ॲड केला जातो. बट क्वेश्चन समोर जो बोलताय तिथून असा बोलताय की ॲड देन अगेन द सेम क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज टेकन आउट. सेम क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज टेकन आउट अँड रिप्लेस्ड बाय वॉटर. बट फायनल क्वेश्चन जो विचारलाय, इफ फायनल क्वांटिटी ऑफ द मिल्क, ही मिल्क फायनल क्वांटिटी ऑफ द मिल्क इज 31.5 लिटर्स. बघा सुरुवातीला 56 मायनस 56 x/80 इतका बाहेर निघाला. अँड सेम क्वांटिटी ऑफ बाहेर निघत असेल तर 2 वेळेस निघतोय तो, तर स्क्वेअर करावा लागेल त्याचा. सेम क्वांटिटी निघते ना. आठवतं का? आता हा थोडासा गोल फिरून विचारलाय पण प्रश्न तोच आहे. जो 3 टाइम्स 4 टाइम्स बाहेर काढा, तो 3 टाइम्स असेल तर पॉवर 3, 4 टाइम्स असेल तर पॉवर 4, इथे 2 टाइम्सच आहे ना तर पॉवर 2. तर यांच्यापासून जे काही तयार होईल ते रिमेनिंग मिल्कची क्वांटिटी तयार होईल. पॉइंट तोच आहे ना. जिथे 1/3 बाहेर काढायचो आपण 3 टाइम्स, तर 1 - 1/3 त्याला पॉवर 3 दाखवायचो, राईट. आता या 56 मधून 56/80 चे एक्स बाहेर पडत आहेत. बट इतकीच क्वांटिटी पुन्हा बाहेर पडते, 2 वेळेस बाहेर पडते, तर स्क्वेअर दाखवता येईल ना त्याला. आणि यांच्यापासून जे रिमेनिंग राहील मिल्कची क्वांटिटी ती काहीतरी दिलेली आहे, दॅट इज 31.5. आणि क्वेश्चन विचारला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. हे तयार झालंय. इथून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू जनरेट करायची आहे, तर कशी करणार? याला सॉल्व्ह करूनच, राईट. बघा 56 आणि यांचा स्क्वेअर जर केला तर लांबच होईल. बट 56 इथे पण दिसतोय, 56 इथे पण दिसतोय. मी 56ला कॉमन घेऊन घेतोय, राईट. 56ला मी कॉमन घेतो आहे. इथे राहिलं आहे 1 मायनस इथे x/80 याचा स्क्वेअर असेल इथे इक्वल टू 31.5. हा 56 तिकडे जाईल तर डिव्हिजनमध्ये जाईल का? डेसिमल पॉईंट सारखा केला तर हा झाला आहे 560. डेसिमल कॅन्सल आउट. कशाने डिव्हिजन होते बघा. आय थिंक 5 ने होत आहे, 7 ने पण होत आहे. 5 ने जर रिड्यूस केलं तर 5 6 जा 5 3 जा डिव्हिजन हा 5 1 जा 5 1 जा अँड 5 2 जा. अगेन 7 ने रिड्यूस होतं बघा. 7 9 जा 63 अँड 7 1 जा 7 6 जा मिळालं काय 9/16. कशाचं याचं, राईट. आता याला सॉल्व्ह करू. 80 × 1 दॅट इज 80 मायनस एक्स डिव्हिजन 8 यांचे स्क्वेअर्स वेगवेगळे करता येईल आणि हा 80चा स्क्वेअर होईल. करता येईल असं इक्वल टू 9/16. हा 80चा स्क्वेअर जर तिकडे कन्वर्ट केला तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. मीन्स मल्टिप्लाइड बाय 80 × 80 होईल का? जिथे 16 ने होता का रिड्यूस होता है 16 5 का, राइट. मीन्स 5 8 का
9 5 जा 45 into 8. 45 into 8. 45 2 जा 9. 9 4 जा 36 means याला लिहिता येईल तुम्हाला 3600 मल्टिप्लिकेशन. इकडे आहे तुमचा 80 प्लस एक्स स्क्वेअर. 80 प्लस एक्स स्क्वेअर. 3600 कुणाचा स्क्वेअर आहे का? 60चा स्क्वेअर आहे राईट ना. हा 60चा स्क्वेअर आहे राईट. आणि इथे तुम्हाला 80 मायनस एक्सचा स्क्वेअर. मी ते स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल आउट केलंय तर 80 मधून किती मायनस केले तर 60 येतील. मग एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 20 राईट. तर एक्सची व्हॅल्यू 20 असायला पाहिजे. 20 ऑप्शन नंबर ए. आता डिपेंड करतं अगेन तेच जे काल मी बडबड केली होती की आलेला एनी टाईप ऑफ लिनियर इक्वेशन तुम्ही कसा सॉल्व्ह करता. 56 बाहेर स्क्वेअर होते. स्क्वेअर केलं तरी तेच मिळेल. मग या दोघांचं कसं ए मायनस बी स्क्वेअर जो होता ना आपला 56 कॉमन काढलं 56 चा स्क्वेअर होईल. नाही ब्रॅकेटमधून काढला ना तो बाहेर. ब्रॅकेटमधून बाहेर काढला ना 56 या ब्रॅकेटमधून या दोघांना कॉमन काढलं. 56 इथूनही काढले इथूनही तो बाहेर काढला. तो त्याचा स्क्वेअर होणार नाही. जे रिमेनिंग पोर्शन आहे त्याचा स्क्वेअर आहे तो ब्रॅकेटचाच. तो 56 ने तर मग मला मल्टिप्लिकेशन करायचंच आहे ना त्याला. कारण तो एक्स मायनस वाय नुसार सॉल्व्ह करावा लागेल तो. मग त्याचे ते 3 फॉर्म तयार होतील. एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. तर त्याच्यामध्ये तो जो 1 इथे दिसतो ना तो इन्क्लूड होईल त्याच्यामध्ये कारण तो मिक्स फ्रॅक्शनमध्ये होईल तो. तर त्यामुळे हा जो 56 बाहेर काढला आहे ना तो स्क्वेअर टाईपमध्येच तयार होईल समोर. आदित्य नाही होणार. 56 बाहेर आलं 56 चा स्क्वेअर होईल. 1 मायनस एक्स बाय 80 चा स्क्वेअर. ना ना असं कसं होणार तो स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये नाही ना असंच होतं. खाली 80 चा पण स्क्वेअर ठेवू. हा केला तो. हा 80चा स्क्वेअर केला. तसंच तर या दोघांना मी सेपरेट केलं ना. तुला मी एखादं दुसरं उदाहरण देतो बरं का नंतर की तो कसा होतो. ओके ठीक आहे. आन्सर तर 20 मिळते आपल्याला. 20 यानुसार तर आन्सर होतं आहे. मी तुला नंतर उदाहरण देतो आहे की ब्रॅकेटमधून त्याला कॉमन कसं बाहेर काढलं आणि त्याला मल्टिप्लिकेशन स्क्वेअर केल्यानंतर आन्सर तेच तयार होतं हे मी शो करून देतो तुला नंतर. ओके चलो नेक्स्ट. चला क्वेश्चन नंबर 14. How many kilograms of 6.4 kg should be mixed with 10 kg of rice of rupees 48 kg in such that by selling the mixture of 20% profit which is 1.12 more than the average price per kg of both the varieties of rice. 2-3 प्रश्न एकत्र आले आहेत तिथे. ॲव्हरेज पण आलेलं आहे, पर्सेंटेज पण आलेलं आहे, मिक्सर अँड इरिगेशन पण आलेलं आहे. तर आधी तर त्यांचा ॲव्हरेज काढा. जो काही ॲव्हरेज येत असेल त्याच्यामध्ये मोर 1.12 मोर दॅन. तर 1.12 मोर दाखवून द्या तिथे आणि ती होईल त्याची सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईसवर 20% प्रॉफिट मिळत आहे. बट आपल्याला सेलिंग प्राईस नको, आपल्याला पाहिजे कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस काढा आणि मग अगेन आपला फंडा तोच कॉस्ट प्राईस काढल्यानंतर
काय पडतं आहे? कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे. किती? 10 kg. ओके. चला पुन्हा 10 kg इकडे शुभम अनिकेत 10 kg. चला काय बोलताय 6.4 ही पहिली प्राइस दिलेली आहे विथ 10 kg ऑफ ₹4.8 per kg in such that by selling the mixture of at 20% profit, which is 1.12 more than the average price per kg both the variety. या दोघांचा ॲव्हरेज काढायचा आहे 6.4 प्लस 4.8. ॲव्हरेज मीन्स डिव्हिजन 2, राईट ना. दॅट इज 2 11.2 डिव्हिजन 2 किती मिळतोय? दॅट इज 5.6, राईट. हा जो ॲव्हरेज आला आहे तो बोलतोय विच इज ₹1.12 मोर दॅन द ॲव्हरेज. मीन्स तो जास्त असायला पाहिजे 1.12 नाही. मीन्स तो मिळतोय 6.72 इतका मिळतोय. आणि हा सेलिंग प्राइस आहे त्याची. त्याच्या सेलिंग प्राइस ज्यावर त्याला 20% प्रॉफिट मिळतोय. 20% प्रॉफिट मिळत असेल 6.72 वर 20% प्रॉफिट मीन्स 120% झाला आहे मल्टिप्लाइड बाय 100, राईट. 100चे 2 झिरो डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट करेल. मीन्स 120ने जर डिव्हिजन केलं तर 12 5 जा 60 डेसिमल पॉईंट 12 6 जा मीन्स हा मिळतो तुम्हाला 5.6 कॉस्ट प्राइस, राईट. मी ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिले होते त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो हे सॅम्पल उदाहरण आहेत बरं का. असे येत नाही किचकट येतात असे. केलं आपण तेच ज्यावेळेस मी सुरुवातीला तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतलं होतं तेच केलं इथे पण, बट किचकटच्या संख्या इथे तयार होतात, राईट. तर या दोघांचे डिफरन्स बट रिव्हर्स ऑर्डरमध्ये. तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये का? कारण 10 kg याचं दिलेलं आहे. तर जो सेकंड टर्म आहे तो 10 kg असेल त्याच्या रेशोनुसार आपण दुसऱ्याला तयार करू. तर यामधून याला मायनस करा, काय मिळतं आहे? दॅट इज 0.8 आणि यामधून याला मायनस करा तर हा सुद्धा 0.8 मिळतो आहे. मीन्स 1:1 असायला पाहिजे तो. आणि हा जर 10 kg आहे तर मग हा सुद्धा 10 kg असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी. काय झालं होतं का हा क्वेश्चन रिपीट झाला होता? त्याचं पण 10 असं काहीतरी आलं होतं. 1:1 तयार झाला होता आपला. हाच होता, दुसरा होता, बट सेम क्वेश्चन आहे तोच. बरं इथे ॲव्हरेज काढून त्याच्यामध्ये हे आहे असं म्हणतात. येस 10 kg 10 kg 10 kg. चला लास्ट घेऊया आजचा 15. चला आजच्यासाठी शेवटचं. The vessel A contains ratio of the milk and water in the ratio of 8:5, and vessel B 60 liter mixture of the milk and water is 7:5. If the vessel A and B mixed, then the ratio of the milk and water becomes 3:2. चलो सॉल्व करायला. What is the initial quantity of the milk in vessel A? मिल्कची क्वांटिटी काढायची. रेशो चलो ऑनलाइनच. ऑप्शन नंबर सी. ओके.
इकडे यशो 40 लिटर्स, अनिकेत ऑप्शन नंबर सी 40 लिटर. चला आहे का पुन्हा कोणाचा आन्सर? The vessel A contains ratio of milk and water 8:5 यामध्ये, and vessel B contains 60 liters. vessel B मध्ये जे 60 लिटरचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये मिल्क अँड वॉटर हे 7:5 यानुसार होती आहे, जे 60 लिटर आहे. आता याच्या पूर्वीचा जो क्वेश्चन बघितला ना आपण, रेशो काढला होता बघा, जो सेकंड 10 लिटर होता त्यानुसार आपण दुसऱ्याला तयार केलं होतं. सेम या क्वेश्चनमध्ये पण तसंच करता येईल. या दोघांना जर मिक्स केलं तर मिक्सरचा रेशो बोलतो आहे 3:2. ठीक. क्वेश्चन विचारला आहे मिल्क इन वेसल ए, तर फक्त मिल्क घेऊन या. मिल्क इथे किती आहेत? 13 13 पैकी 8 राईट. इथे किती आहेत? 5 पैकी 3. इथे किती आहेत? 12 पैकी 7 राईट. 12 पैकी 7 रिव्हर्स ऑर्डरमध्ये घेऊया. रिव्हर्स ऑर्डरमध्ये घेतल्याने काय होईल की ही जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला या साईडलाच मिळेल. एची क्वांटिटी लेफ्ट साईडला आणि बीची क्वांटिटी राईट साईडला, जी 60 लिटर आहे ऑलरेडी. त्यानुसार इकडे जो रेशो मिळेल त्यानुसार याची टोटल क्वांटिटी काढता येईल मला राईट. तर रिव्हर्स ऑर्डरनुसार 7/12 मायनस 3/5 ॲज टू 3/5 मायनस 8/13 असं करता येईल. जिथे हा तयार होते 60, 35 मायनस 36 मीन्स -1 राईट ना. इथे 65 दॅट इज 39 मायनस 40 -1 अगेन, जिथे मायनस मायनस कॅन्सल आउट होईल. 65 वर जातील मीन्स तुम्हाला फायनल मिळतो आहे 65 ॲज टू 60. हा जो लेफ्ट साईडचा होता हा 60 लिटर आहे मीन्स 60ला 1ने मल्टिप्लिकेशन करेल तर 60. तर हा जो राईट साईडचा आहे तर हे टोटल 65 इंटू 1 हा असायला पाहिजे 65 लिटरचा. जर हा 65 लिटरचा आहे तर क्वेश्चन विचारला आहे व्हॉट इज द इनिशियल क्वांटिटी ऑफ द मिल्क इन वेसल ए. तर या आजची व्हॅल्यू टोटल शेअर्स किती? 8 आणि 5 13 13 65/13 तर 1 शेअर तयार झाला तुमचा 5चा, आणि 5 इंटू 8 किती होतोय तो 40 लिटर असायला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर सी. किंवा असं पण एक दुसरा वे पण करता येईल बरं का. याला x घ्या, याला पण x घ्या, 8x to 5x याचे तुकडे करा. याचे तुकडे करून मग मिल्कची ॲडिशन, डिव्हिजन, वॉटरची ॲडिशन इक्वल टू हा जो मिक्स दिला आहे 3/2 असं पण दाखवता येईल. आन्सर त्याच्याने पण मिळतो. तसं करूनही ठीक. चला का इकडे यस ऑप्शन नंबर सी. अनिकेत, शुभम होता कोणाचं उत्तर आहे? ऑप्शन नंबर सी होते. चला स्टॉप करूया इथे. 15 क्वेश्चन झाले आहेत, बाकी नंतर बघूया पुन्हा. चला ऑनलाईनच किती रे? 15 पैकी. अनिकेत, शुभम, पुन्हा कोण कोण आहेत रे? 13 15 पैकी 13 शुभम. ओके. अनिकेत 9 15 पैकी. ओके डजंट मॅटर. रिपीट करून घ्या बरं का क्वेश्चन्सला. काही नवीन पद्धतीचे पण क्वेश्चन्स आलेले